नमस्कार, मी अनुष्का अभिज्ञारचे तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मी आज तुम्हाला दाखवते नागपंचमी विशेष. नागपंचमीला केले जाणारे ज्वारीच्या लाह्या आणि त्यापासून पौष्टिक असे ज्वारीच्या लाह्याचे लाडू बनवून दाखवते. त्यासाठी साहित्य काय लागते ते बघूया आपण. इथं मी 1 वाटी ज्वारी घेतली, जी नेहमीची ज्वारी आपण भाकरी वगैरे करतो तीच घेतली ज्वारी 1 वाटी. आणि इथं एका चहाच्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवणार. पाणी व्यवस्थित उकळलं. इथं बघू शकता मस्त पाणी व्यवस्थित उकळलं. गॅस बंद करते. इथं एक मी भांडं घेतलं आहे आणि त्याच्या भांड्यावर मी एक चाळणी ठेवते आणि चाळणीमध्ये आपण ह्या ज्वारी घेतली होती ती व्यवस्थित अशी घालून घ्यायची आणि त्याच्यावर गरम पाणी घालायचं, जे आपण मगाशी करून घेतलं होतं. हे मस्त असं वाफाळतं गरम पाणी त्याच्यावर घालून घ्यायचं आणि ह्याची वाफ अजिबात जाऊ द्यायची नाही. ह्याला 10 ते 15 मिनटं व्यवस्थित असं झाकण लावून व्यवस्थित ठेवून घ्यायचं. इथं मी झाकण लावून व्यवस्थित असं ठेवून घेते. इथं माझी 10 ते 15 मिनटं व्यवस्थित झाकण लावून ठेवली होती आणि तुम्ही बघू शकता मस्त असे वाफाळलेत त्या. आणि आता हे आपण पाणी व्यवस्थित ह्याचं गाळून घ्यायचं, जेणेकरून त्या ज्वारीमध्ये पाणी अजिबात राहणार नाही. आणि इथं आता पूर्णपणे ज्वारी वाळण्यासाठी एक सुती किंवा कॉटनचा कापड घ्यायचा आणि त्याच्यावर व्यवस्थित अशी ज्वारी पसरून घ्यायची, एकमेकाला चिटकवायची नाहीत अजिबात. आणि व्यवस्थित अशी पसरून घेऊन व्यवस्थित अशी सुकून घ्यायची. इथं बघू शकता इथं माझी व्यवस्थित ज्वारी सुकून तयार झाली आणि मस्त अशी सुकली की हलकी होते. आणि आता आपण त्याच्या लाह्या कशा करतात ते बघूया. मी इथे एक पॅन घेतलं आहे, तुम्ही कढई वगैरे काय असेल तुमच्याकडे ते घेऊ शकता. मी इथे एक पॅन घेतलं आहे आणि त्याच्यावर सगळेच एकदम घालायचे नाहीत, अगदी एक एक मूठ असे आपण त्याच्या लाह्या काढणार आहोत. तर एक एक मूठ अशी घालायची ज्वारीची. आणि काय करायचं, एक कापड घ्यायचं आणि ते कापडचा असा गोळा करायचा आणि त्याला असं प्रेस करायचं, जेणेकरून पहिला ती ज्वारी आहे ती गरम होते आणि मग गरम झाली की त्याच्या लाह्या सुटायला तयार होतात. आणि तुम्ही बघू शकता आता मस्त अशा लाह्या सुटायला तयार झाल्यात. आणि मी इथं झाकण लावते आणि मस्त असं पटापट लाह्या काढून घेते. तुम्ही बघू शकता मस्त पटकन होतात अशा लाह्या करून आणि चांगल्या फुलतात आणि हलक्या होतात. हे तुम्ही नक्की करून बघाल, मस्त वाटते, खायला पण छान वाटतात. इथं माझ्या लाह्या बनवून तयार झाल्या, तुम्ही बघू शकता. मस्त एक मूठ मी घातली होती, त्याच्या एवढ्या लाह्या बनवून तयार झालेत आणि हलक्या पण झालेत. इथं मी एका पातेल्यात हे लाह्या घालून घेते आणि सगळ्या करून घेते. इथं माझ्या सगळ्या लाह्या बनवून तयार झालेत, तुम्ही बघू शकता. मस्त अशा लाह्या बनवून तयार झालेत. तुम्ही अगदी हे लहान मुलांना दुधातून असेच खायला पण देऊ शकता. दुधातून खाल्लं की खूप छान लागतात ह्या लाह्या आणि मस्त अशा हलक्या होतात. तुम्ही बघू शकता मस्त अशा चांगल्या फुललेत आणि हलक्या झालेत. आणि ह्याच्यापासून आता आपण लाडू कसे करायचे ते बघूया. आता आपण इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2.5 वाटी लाह्या घेते. तुमच्याकडे कुठलीही वाटी असेल, माझ्याकडे आता ही मेजर कप आहे तर त्या वाटीने 2.5 वाटी लाह्या घेते. आता 2.5 वाटी लाह्या घेतले, थोडंसं बारीक करून घ्यायचं. आता हे मी इथं मिक्सरला बारीक करून घेतले, तुम्ही बघू शकता. जास्त पण बारीक नाही केलं आहे, अगदी 2दा फिरवलं की मस्त असं बारीक होते. आणि त्याच्यामध्ये आपण वेलची टाकणार आहोत, 3 ते 4 वेलची आणि गूळ. मी इथं 1 कपाला थोडासा कमी गूळ घेतला आहे. आता हे पण मिक्सरमध्ये फिरून घेऊया आपण व्यवस्थित. आणि इथं बघू शकता इथं व्यवस्थित असं मिक्सरमध्ये फिरून घेतलं आहे आणि मस्त असे लाडू वळतील असे होतात. आणि आता एक परात घ्यायची, त्या परातीमध्ये आपण हे एक परात घेतले आणि हे सगळं आपण मिश्रण एका परातीत काढून घ्यायचं. आणि तुम्ही बघू शकता मस्त असं व्यवस्थित झालं आहे. आणि तुम्हाला हवं असल्यास असे पण लाडू वळू शकता, असे पण लाडू सहजपणे वळले जातात. तुम्ही बघू शकता मस्त असे, काही तूप वगैरे घातलं नाही तरी पण असे व्यवस्थित लाडू वळले जातात. कोणाला तूप खायचं नसेल तर असंच वळून घेऊ शकता. मी खरं याच्यात 2 चमचे तूप घालते आणि व्यवस्थित असे लाडू वळून घेते. आता तूप घातले म्हणून व्यवस्थित असं काढून घेते, जेणेकरून सगळीकडे तूप लागेल आणि तुपाचा वास खूप छान येतो. तर मी तर सगळीकडे तूप लावले म्हणून व्यवस्थित असे मिक्स करून घेते आणि त्याचे व्यवस्थित असे पटकन लाडू वळले जातात आणि हलके होतात आणि पचायला देखील हलके असतात. तर तुम्ही लहान मुलांना काय खायला द्यायचं मध्येच खाऊच्या डब्यात वगैरे, हे असं करून व्यवस्थित द्या. इथं माझा लाडू बनवून तयार झाला आहे. मी अजून एक दाखवते. मस्त असे हलके होतात, पचायलाही हलके असतात आणि लहान मुलांनाही पौष्टिक असतं. तुम्ही बघू शकता मस्त असा हलका फुलका असा ज्वारीचा लाडू बनवून तयार आहे. मी तर सगळे लाडू बनवून तयार करते, तुम्हाला दाखवते. आता इथं माझे सगळे लाडू
बनून तयार झाले, तुम्हाला मी सर्व केले. तुम्हाला कशी वाटली लाडू, ज्वारीच्या लाह्याचे लाडू, तर तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला इथं एक उचलून दाखवते आणि एक तुम्हाला तोडून दाखवते. किती हलका आणि मस्त असं खुसखुशीत होतो हा लाडू आणि पटकन होतो कमी साहित्यामध्ये आणि खायला पण तितका टेस्टी लागतो. तुम्ही हवं असल्यास तुम्ही ड्रायफ्रूट्स वगैरे घेऊ शकता घालून. इथं मी लाह्या पण बनवून तयार केल्यात आणि लाडू पण बनवून तयार केले. तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्या एकट्या नागपंचमीला तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ह्या ज्वारीचे लाह्या आणि त्याच्यापासून मी केलेले लाडू तुम्हाला कसे वाटले. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येऊ. तोपर्यंत धन्यवाद.